नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. कृत्य ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई नुसता ओरडतोय म्याव म्याव म्याव. ये ना जरा बोलायला मित्रांशी, ये ना. ते खाऊ आणले ब्रुनोचं भाजी आणलेली आहे ब्रुनोसाठी. तर ह्याला कच्ची द्यायची असते म्हणून ते ओरडतंय. मी तर का हात नाही लावणार, आल्यावर देते. थोडी पावर गेली की बापरे बापरे कसं होतंय. पण ठीक आहे बापरे, तिकडच्या गरमीपेक्षा इथं बरं आहे. तिकडं बाहेर रस्त्यावर निघणं चुकीचं आहे. जर समजा स्वतःची गाडी असेल, AC असेल, तर त्याच्यामध्ये काय वाटत नाही. पण असं पायी आणि बाहेर स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय. तिथून तिकडे जाऊन ओरडतोय, इकडे येत ना तो तिकडे जाऊन ओरडतोय. इकडे ये, चल ये. कोकमचं सरबत केला आता. आणि आता ते बाहेरनं आले ना, बाहेर गेले होते, तिकडून आले. कोकमचं सरबत केलं मित्रांनो. तो सरबतने कोकमची जेली अशी तळाला जाऊन बसते आणि वरती त्याला काही टेस्टच येत नाही. किती टाकते आणि नंतर मग शेवटी तसं ते चमच्याने हलवलं पिता आणि बापरे म्हटलं आता जास्त बर्फाच्या खडे टाकाय, जेली जास्त झाली आले कोकमची. कोकम सरबत. आता कोकम सरबतावरनं मला आठवलं, आपल्याकडे एक मशीनवाले म्हणजे काय कोण होते काय आता आठवत नाही, आले होते आणि शेतातलं काम झालं त्यांचं आणि ते बसले उन्हाचं. तर मला म्हणाले सरबत कर. आता मी म्हटलं लिंबू आणि ते सरबत करेपर्यंत कोकमचं सरबत करूया. त्यांना कोकमचं दिलं. काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना म्हणजे माहीत नाही. असं कोकमचं सरबत दिलं. मला ना अजून आठवण येते. ते म्हणाले कोकमचं सरबत प्यायला दे. म्हणाले नको वहिनी, मला काम करायचंय, नशा होईल दिवसभर. म्हटलं कसली नशा होईल? म्हटलं कशाची नशा होईल? ते म्हणलं हे पिल्यावर मला नशा होईल, मला लई काम करायचं. मी म्हटलं तुम्हाला काय मी दारू वाटत बसलोय का? ते म्हणले काय आहे, नशाचं आहे का? म्हटलं काय पण बोलता का हो? म्हणून मी म्हटलं मी आमच्या ह्यांची लय असते, कोणी आले की ते कोकम सरबत दे त्यांना. आणि मला ना त्या टायमामध्ये राग आला, पण मला फार हसायला यायला लागलं आणि ते थोडंच घेतलं त्यांनी. ते असं करून घेतलं. मी म्हटलं नको यांना द्यायला, आपणच पिऊया. पण त्यांच्या हातातलं नाही घेऊ शकत. पण ते तसे मला बोलले ना, नको वहिनी, मला दिवसभर लय काम करायचं आहे आणि वहिनी नशाबिशा व्हायची. कोकमच्या सरबतला नशा व्हायचं असं ते म्हणाले होते. तर मित्रांनो पहा, कोकणातली माणसं तर नेहमी घेत असेल कोकमचं सरबत, कोकम, आमसूल वगैरे असं. चला आता आपल्याला बघू आपलं कसं काय आता शेड्यूल काय आहे. हळूहळू काहीतरी आपल्याला. मैत्रिणीचा फोन आलेला सकाळी, ते की नाही तोपर्यंत मैत्रिणीचा फोन. आपल्याला तुम्ही तयारीत राहा, 2-3 दिवसांनी आपल्याला जायचं आहे. तिला म्हणलं थांब, माझं शेड्यूल तुला सांगते, मला पण दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे. तिकडं जायचं की नाही जायचं ते आधी बघते आणि नंतर तुला सांगते. आणि ती म्हणे हो का ताई, असं नका करू, तुम्ही मागे पण नाही आल्या. मागे आपल्याला एप्रिलमध्ये गेली होती मी, एप्रिलच्या या एंडिंगला. आणि हां ह्याला तर मी आले. मग मला तसं ती म्हणाली ना, म्हटलं ठीक आहे. म्हटलं आपल्या इकडचं मी माझं शेड्यूल सांगते, कुठे जायचं आहे की नाही जायचं आहे, मग ते तुला सांगते. तुम्हाला सांगू का मित्रांनो, मी आता अगदी घाळ झाली. कुठे पण आलं ना, आता आपल्या घरी कोणतरी असलं तर बरं वाटतं. इथं येऊन पंखे बिंके टोटल साफ केलं, खालचं सगळे पुसून घेतले घरं. आता रॅक पुसायचे, सगळी भांडे घासायची होती मला. म्हटलं अजून आपल्याला कुठं जायचं आहे, तर पुसूनच घ्यावा. भांडी जास्त काढली नाही मी, सगळे बेडमध्ये ठेवले. 3-3 बादल्या बेडमध्ये ठेवल्या. 3 कशा जास्त असतील. प्रचंड प्रपंच. काय हाऊस बाई त्या भांड्याची. आता विचार करते त्या भांड्यापेक्षा असं सोनं घेऊन ठेवलं असतं तर ते परवडलं असतं. काही उपयोग नाही भांड्याचा आणि कपड्याचा, काही उपयोग नाही. पण आपण म्हणतो कपडे पण पाहिजे ना, जिथल्या तिथं माणसाला व्यवस्थित वाटतं.
बघू आता काय होतं, आपल्याला कुठं जायचं काय सांगता येत नाही, की नाहीतर मग आपल्याला आता बनारसला जावं लागेल जर इकडचं कुठलं रद्द झालं असेल तर. असं बनारसला जाण्याचा योग येतोय का काही सांगता येत नाही. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते हो, इथेच थांबते, पण पुन्हा रजा होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.